कर्ण तरुण हौशी नाट्य मंडळ सानंद सादर करीत आहे महान संगीत नाटक गीता गाती ज्ञानेश्वर। गीता गाती ज्ञानेश्वर, गीता गाती ज्ञानेश्वर। शास्त्री नमो नमः। अरे 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 आमचं नाव साखरे शास्त्री। अरे हो असं होतं बघा, आमचं नाव स्मृती, पण अशी विस्मृती होते बघा मोगरे शास्त्री नाही साखरे शास्त्री। तुझ्या डोक्यात तो मोगराच बसलाय बघ। काय म्हणतोय? कुठं कुणाच्या घरात मोगरा फुललाय? कुणाच्या घरी मोगरा फुललाय असं म्हणत नाही मी। ज्ञानदेवानं तो हृदयाच्या गाभारात जो मोगरा फुलवलाय त्याच्याबद्दल बोलतो आहे मी। बाकी आळंदीला जाऊन आल्यापासून भक्ताच भजनी लागला तुझ्या ज्ञानेश्वराच्या। साखरे शास्त्री अजून आपण तुम्ही पाहिलं नाही त्यांना, एकदा पहा। तर हे वयाचं मोठेपण आहे ना ते विसरून जा आणि त्यांच्या पायावर बोटांचा घाल। वयाचं मोठेपण एखाद्या वेळेस विसरू आम्ही, पण शास्त्राचं विस्मरण कदापि व्हायचं नाही आम्हाला तुमच्याप्रमाणे। शास्त्री निवृत्ती देवांचे ज्ञानदेवांचे हे पैठणला पाय लागतात हे तुमचं महत्भाग्य समजा। शास्त्राला सोडून जे तू काही सांगतोय तेवढं पुरे। संन्याशांच्या पोरांचा तू किती गुणगान केलास तरी शास्त्राला सोडून आम्ही रती मात्र जाणार नाही बाप। म्हणजे विसोबा सांगतात की तुम्हाला खरं वाटतं की काय? का वाटलंय? शास्त्राला धरूनच सांगता येते। धर्मशास्त्राची उभारणी केली ती मनुष्याच्या सुखासाठी, पण इथं मात्र धर्म नियमाचा उपयोग केला जातोय तो सुडासाठी। विसोबाच्या सांगण्यावरून धर्म नियमाचा असा उपयोग करून काही उपयोग नाही त्याचा, निव्वळ मूर्खपणा आहे तो। हा स्मृती पट्टी शुद्धीवर आहेस का तू? पुण्या अधिक शब्दाची माफी कर, पण एवढंच सांगतो मी आपल्याला ज्ञानदिवाचे कोणतेही धर्मबाह्य वर्तन घडलेलं नाही। सर्वात श्रेष्ठ असलेला जो मानवता धर्म हाच त्यांचा धर्म आहे आणि सत्य हेच त्यांचं शास्त्र आहे। मनुष्य धर्माचा त्या सत्य शास्त्राचा विजय झाल्याशिवाय राहणारच नाही। बरोबर बरोबर, शास्त्राचा विजय झाला विना राहणार नाही। नमो नमः नमो नमः साखरे शास्त्री नमो नमः। चला सभा आपलीच वाट पाहत आहे, चला चला चला। आणि हे बघा तो साखरेसारखा गोड निर्णय अगदी एक मुखानं बाहेर पडू द्या की संन्याशाच्या मुलांना धर्मात घ्यायला एखादाही शास्त्राधार नाही, काहीच नाही। अरे असं का बसलाय चुक्यावाली? खरंच वासुदेवा काय झालंय का? ज्ञानदेवाजींना संन्याशाच्या पोरांना शुद्धीपत्र मिळावं म्हणून गणराज जो उजवा करून लावला होता तो विरुद्ध गेला की काय? विरुद्ध जाणारच तो। तुम्हा गणन जाणार गणराय कसा प्रसन्न होणार? वासुदेवा अरे इतकं काय मनाला लावून घेतो? त्या संन्याशांच्या मुलांची इतकी काळजी का वाटो? त्यांच्याऐवजी आमच्या भजनीला म्हणजे मी तुला वर देली नमे भक्ताय तत्व
चिंता करू नको. विसोबा धर्मघाती धूमकेतू विसोबा मला मला केवळ तुमची चिंता आहे तुमची. हो हो या ज्ञानेश्वर भक्ताला पतित पावनाची चिंता. त्यांचं कसं म्हणत त्यांचं ते पातच कसे भेटतील. वासुदेवा तुला आणि यांची चिंता. हो या ज्ञानेश्वराची भक्ताला पतित पावनाची चिंता आहे. अरे 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 वासुदेवा काय बोलतोस काय तू. अरे यज्ञयाग करणाऱ्या महान ब्राह्मणाला तू महत पापी म्हणतो आहे. हो यज्ञयाग करणारे हे ब्राह्मण विसोबा हे ब्राह्मण आहेत हे खरं. पण यांचा यज्ञ आसुरी असतो. त्यात विसोबा दया क्षमा शांती यांचा गोपत्याच्या पुढं समिधा टाकून चला 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 चला. वासुदेवा अरे दा तुझ्यासारखी 4 जण विकारले आणि स्मृती पडतील इतके 4 जण भिक्षू त्या संन्याशांच्या मुलांच्या कितीही बाजूने उभं राहिले तरी अंतिम विजय आमचाच आहे. तुम्ही आमच्या देवांचा कितीही उपवास केला तरी ज्ञानदेवाच्या आळंदीवर लागतात पाय. त्यांचा जयघोष होणार हे नक्कीच आहे. त्यांचा जय आहे का त्यांचा घोष. प्रमाद आहात तुम्ही प्रमाद. प्रमाद आम्ही नाही प्रमाद आहात आपण. पैठणला जे ज्ञानदेवांचे चरण लागतात तिथल्या भक्तिभावात पुरटलेल्या गायीची मोठ्या जोमानं कोपावून बहाराला येऊ लागले आहेत. जाईल बहाराला येऊ लागलाय. मग आम्हाला कुठं नाही आला याचा वास. विसोबा ओ विसोबा हा भक्तीचा सुहास भक्तीचा याचा नाही भक्तीचा. तुमच्या सारख्यांच्या मनात अखंड दुर्वास तिथून उगून येणार हा भक्तीचा वास. या फुललेल्या काही जुई भोवती धर्मशास्त्राचं काटेरी कुंपण घालून तुम्ही त्यांच्या जनार्दनामधून लपू शका. पण असं म्हणतात धर्मणाला हा काही जुईचा सुगंध मात्र प्रत्येकाच्या हृदयाचा छाप हेचच राहील हेचच राहील हेचच राहील. म्हणतीचा मुली त्याला संन्यासाची मुले म्हणतीचा मुली त्याला संन्यासाची मुली. बाळगिरी अगदी छान गेले पण ती मनाला रुतली पाहिजे ना. तुझ्या बोलण्याला प्रत्यंत पुरावा कोणता. प्रत्यंत पुरावा आळंदी पासून पैठण पावली तोपर्यंत त्यांच्या भगतात झालेले आनंद दीपोत्सव त्यांचा ठाई ठाई झालेला जय जयकार जय जयकार. त्यांचा जय जयकार त्या सणांच्या मुलांचा जय जयकार. हो त्यांचं भव्य स्वागत गगनभेदी जय जयकार. हा जय जयकार त्यांचा जय जयकार.
होणार कसा झाला तरी पूजा वंदनात वाढलेलं ते मनस्ताप झाला की मनच शांती करता विशेष तवाना मन आपल्याला उमळलं. त्या स्तवनात आम्हाला मनशांती लाभते खरी, पण यांचा विचार डोक्यात आला की खाडकन भंग पावते. जो मनुष्य अशा परमेश्वराच्या रसवस्ती होतो त्याच्या मनात अहंकारची विकार कसं लक्षात येत नाही तेच समजत नाही मला. अरे ज्ञानदेवा, मन आहे ते. अरे मनाचा चंचलपणा केव्हा कुठं धाव घेईल हे सांगता येत नाही. पण हे चंचल मन अभ्यास करत आपोआप स्थिरावतं. हो, कारण मनाची एक गोष्ट फार चांगली असते. ज्याला ज्या गोष्टीची गोडी लागते त्याला ती चिकटून राहते. त्या दयावान प्रभूशी एकरूप होऊन आत्मानंदाच्या अनुभवाची गोडी लागलेली होता विश्वकर्मा. पुढे जाऊन तत्वज्ञान ज्ञानाचा खोटा डांबरा पिटणार आहे. डांबिक झोपणार तुम्ही आमची कितीही स्तुती केली तर तुमच्याकरता आमच्यातला परमेश्वर जागा होणार नाही. शोभा, आपण तर एवढा अट्टहास का करता? शास्त्राला धरून एखाद्या गोष्टीचा नियम असेल तर तो करून घ्यावा आणि तो सगळीकडे मांडावा. आपण तुम्हा सर्वांचं असं म्हणणं आहे की जी सभा बनली आहे ती माझ्या सांगण्याप्रमाणे निर्णय देणार आहे. निवृत्ती, ज्ञान्या, तुमचं जे काय म्हणणं असेल ते तुमचं तुम्ही मांडा शास्त्री सभेपुढं. अरे माझा का चला चला, सभा संपण्याची वेळ झाली. चला दादा चला आपण समक्ष विचारू शास्त्री पंडितांना आमची स्थिती काय आहे. आता ते आमचा पाठी राहतो. वासू गाढवा, अरे तू का थांबला? जा जा, ज्ञानाची पद्धती पाहायला जा. इतक्या खात्रीने सांगता म्हणजे काहीतरी नीट पण ठेवलेलं दिसतंय. अर्थात पण विसोबा, समजलं तुमचं. पण एकच सांगतोय विसोबा, तुम्ही आमच्या देव माणसाला माणसातून उठवण्याचा किती प्रयत्न केला ते तो काळात चिंतितायचा नाही नाही आणि नाही. समजलं तुमचं. पण एक लक्षात ठेवा, जरी खळवळला प्रलय सागर तरी अगस्ती पुढं पामरत काय करील अंधकार सूर्यापुढं. काय करील अंधकार सूर्यापुढं. राम राम जी पाहुणं, राम राम. राम राम. नाही म्हणजे तुम्ही कुणी नवी पाडण्याचा पैतना? हो, नवीनच आहोत आम्ही आळंदीचे. आनंदीच बरं भेटल्याचा बघा. नाही म्हणजे आनंदीच निवृत्ती देव, ज्ञानदेव, सोपान देव आणि मुक्ताबाद आता आला की नव. हो, आले आहेत ना. मग कुठं आहे ती? त्यांच्या पायावर काही फुलं घेऊन सण आलो या बागतली. त्यांच्या पायावर फुलं व्हायचे आहे म्हणजे पैशांचा दिसत नाहीस तू. पैठणच्या 22 वरच्या अंगाला हाय माझं रान. विठोबा माझं नाव. घरचं खटलं जरा मोठं आहे. घरच्या कारभारापुरतं हाय मोठं रान. परसाच्या झाडाची आहे ती. त्यांची फुलं घेऊन आलो या.
त्या निवृत्ती ज्ञानदेवांच्या पायावर घाला या. म्हणजे तुमची ओळख आहे वाटतं पूर्वीची. नाही, मी अजून त्यातली बघितलं पण नाही, पण त्यांच्याबद्दल ही चांगलं ऐकलंय बुवा. अरे बाबा, असं कुणी काही सांगितलं तर त्यावर विश्वास ठेवून जाईल रे. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय. ते समज खरं आहे, पण मला कोणी सांगितलंय ते ठाव आहे का? मी अहो, आमच्या कारभारणीनं सांगितलंय ते. ती आनंदीची म्हणजे माझी सासरवाट आनंदी 10 वर्षानं गेल्या वर्षाला गेली होती आनंदी. न आल्यापासनं रात्री त्या 4 भावंडांचं लई गुण जाते बघा. ते ऐकून सांग, आमचा बी जीव बिघडलाय त्यांच्यावर. अरे पण तू म्हणतो तशी तितकीशी चांगली नाही ते, आम्हाला ठाऊक आहे ना. तुमच्यासारख्या समजा बाटासनी तसंच वाटते या, पण तशी नाही आहे ती. लई सानी आहे ती. आता तुम्हीच सांगा, जातपात काय बी न बघता समजा लोकांनी एका ठिकाणावर जमवायचं आणि हरिभजन शिकवायचं आणि जे जे काय दिसल ते देवरूप मानायचं. म्हणजे कसं ठाव आहे का? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आता समजा देव बघा म्हणून सांगणारी भट आता काय सगळं काय म्हणतात, याला काय म्हणावं आता? अरे पण हे सगळं आमच्या पोत्याप्रमाणे लिहिलंच आहे. होय, पण आम्हाला कुठं ठाव आहे? ज्ञान देवाने सांगितलं तेव्हा आमच्या सारख्याला समजायला लागलं या. जनावरांवानी असणारी आमच्या सारखी माणसं माणसात आणायला सुरुवात केली या. आणि त्याबरोबरच आमच्या सारख्या माणसाला जनावरांनी खायला सुरुवात केली, असंच ना? हे काय सांगायला पाहिजे? गुरावानी वागणाऱ्या गुराच्या दावणीलाच बांधायला पाहिजे. म्हणजे आजच्या जगात माणसं गुरासारखी. अरे गुरा माणसारखी वागताय म्हणाला. अहो म्हणाय काय झालं? असंच झालं आजला. कुणी कुणाचं ऐकत नाही आणि सरळ रस्त्यानं कुणी चालत नाही. समजा चौकूर उदयावानी करत्या आणि कोणती अक्षी घर झाली की बघा. सर्वांच्या बरोबर तुझे ते देव, निवृत्ती देव, ज्ञानदेव तेही डोळत झाले म्हणायचे. तसं मात्र नाही. समजा लोका म्हणती माणुसकी काय आहे? तिच्या 4 भावंडात धार. बसा असं तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो या. गंगा, इथूनच ऐकतो. गेल्या वर्षाला आमची रकुमाई गेली होती आळंदीला. रकुमाई म्हणजे कारभारी. मी तू आणि ती रकुमाई. ती माहेराला गेली आणि तत्न आल्यापासून एकच हट्ट घेऊन सण बसली या. म्हणाली समजा लोका म्हणती ती जशी छानी आहे ती तशी निवृत्ती देव, ज्ञानदेव, सोपान देव आणि मुक्ताई ही जशी सानी आहे तशी समजा जनावरा म्हणती आपली बी 4 जनावरच लई सानी आहे ती. म्हणजे त्या 4 जनावरांना या शाळांच्या शेजाऱ्यावर म्हणाली की का? तसं म्हणूया काय ती खुई आळवत. माझी रकुमाई म्हणाली त्या 4 जनावरांनी त्यांची नाव ठेवूया. शेतकामाचं 2 बैल आहेत, त्यांची नावं ठेवल्या सोपा आणि निवृत्ती. पका घेऊन आणणारा आणि येणार त्याचं नाव ठेवलंय ज्ञान्या. आणि एक घरची रेडी बी आहे, तिला म्हणतोय आम्ही मुक्ताबाई. समजा जनावरांमध्ये नाही. कधी कधी दुसरी बी मारते बघा.
बाकी ही नाव माणसापेक्षा जनावरांना चांगली शोभून दिसत आहे. ही नाव सोडण्यासारखी काय माझी जनावर सानी. आणि एक गंमत सांगतोय तुम्हाला. माझी रखमाई म्हणाली आनंदी म्हणती एक गरीब अंगात माणूस आहे. हिशोबा त्यांचं नाव हा असं दटकून दटकणं झाली. काय झालं या ते हिशोब तुम्ही तर नव. आम्ही असो कोणी असो. अरे पण काय म्हणाली ती. काय केलंय समजासनी लई त्रास देतोय बघा. आपल्या संसारापरी त्याला दुसऱ्या जगात दुसऱ्याचं काय दिसत नाही बघा. तेव्हा आम्ही काय ठरवलंय ठावाय का. मोठं तर दोन भले ती तिथल्या एकाचं नाव ठेवलंय हिशोबा आणि दुसऱ्याचं ठेवलंय मसोबा. आणि बाकीची जनावर आमच्या बरोबर पार पंढरपुरात जाऊन येत आहेत. पर हिशोबा आणि मसोबा संसाराचं मोड वडतच असत्यात. पण संसारात काय विज्ञान नाही त्यातली हे समज खरंय. पण निवृत्ती आणि ज्ञानदेव कुठं आहे ती. पण ती जेव्हा आमच्या गावाला आल्या ती तेव्हा त्यांचं दर्शन करावं म्हणावं. संन्याशाच्या पुढे जन्म घेतल्यामुळं त्यांना धर्माबाहेर ठेवलंय. काय तुला आनंदीकरांनी टाकल्यास त्यासनी बाहेर. पण पैठण का विचार करतायत नव त्यासनी धर्मात घ्यायचं की नाही ते. तोच विचार चाललाय आज शास्त्री सभेपुढं. त्याचा निर्णय लागला की मग ठरव त्यांचं दर्शन घ्यायचं की नाही ते. म्हणजे ती सभा आटपल्यानंतर येऊ म्हणताय तसंच करतो या. आणि येताना माझ्या जनावराला पण घेऊन येतो या. मी आकडे येताना डोळ्यात पाणी आणून शांती वाजून बघत होता माझ्याकडं. ये ये घेऊन ये त्याला. येताना एक गेला घेऊन ये म्हणजे जाताना दोन गेला घेऊन जाशील तुझ्या धावणीला बांधायला. असं म्हणताय सा. म्हणजे म्या आणि माझ्या ज्ञान दोघा बी पावन येतो बघा. आता येतो बघा. त्याच्या निर्णयाला उशीर का बरं लागावा. निवृत्ती ज्ञानदेवा आम्हाला तुमची कीव येते. पण धर्माज्ञेचं उल्लंघन आम्हाला करता येत नाही. धर्मशास्त्रात अशा शुद्धीकरणाला कोणताही आधार नाही. तुम्हाला शुद्ध करून घेता येत नाही. तुम्हाला धर्मात जागा नाही. तशी धर्माची अनुमती नाही. तसा कोणताही आधार नाही. तुम्हाला शुद्ध करून घेता येत नाही. शुद्धीकरणाला शास्त्राधार नाही. हे काळतरी शक्य नाही. नाही 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 नाही. झाला आमचा विजय झाला. विसोबा आमचा विजय झाला. तो सांगायला कशाला हवा. तुमच्या या फुललेल्या चेहऱ्यावरून आणि स्मृती बडजींच्या पडलेल्या चेहऱ्यावरून ते तर स्पष्ट दिसतंय. या स्मृती भटजीनं मारे तोंड वर करून शास्त्री सभेपुढे आपला निर्णय फिरवावा म्हणून अनेक चुक्त्या अनेक विनवण्या केल्या. पण वेदशास्त्रांचे नामघोष ज्यांच्या कानी सतत घुमताय त्यांची कावगाव ऐकतो कोण. काय हो साखरे शास्त्री. मग या देवाने आपली ज्ञानाची ड्युटी नाही का पातळी. शास्त्री सभेच्या सुसरण्याच्या यांच्या ड्युट्यांचा कसा दिवा लागणार. इथे वेदो नारायणाने जेव्हा आपली तोंड उघडली तेव्हा यांची तोंडच बंद पडली. मग याने आपल्या त्या महान अस्त्राचा योग सिद्धीचा उपयोग नाही का केला त्यांच्यावर.
अहो यांचं दर्शन सुद्धा नको म्हणून शास्त्री सभा प्रथम पासून आपलं तोंड फिरून बसली बघा. मग आता यांना मात्र पैठण मधून लवकरच मोंड फिरवायला लावा. ज्यांना आणि ज्यांच्या बरोबर या स्मृती पटकीलाही आम्ही पैठणवरून हाकलून जाऊ. शास्त्राच्या नावाखाली माणुसकीला विकणारा या पैठणमध्ये राहतोच कोण? तुम्ही जरी आम्हाला धर्मात स्थान दिलं नाही तरी इथल्या प्रमुख आचार्याने आम्हाला हवा असलेला योग्यता मार्ग दाखवला आहे. तिथल्या शास्त्री पंडितांची ज्ञानाची सखोलता पाहून आम्ही नेहमीच चालू. वरकरणी जर त्याने आम्हाला धर्मप्राय ठरलं तरी त्यांच्या अंतर्मनाने आम्हाला एकच एक संदेश दिला आहे. एक तत्व नाम, एक तत्व नाम, नाम एक तत्व नाम, एक तत्व नाम, नाम एक तत्व नाम, दृढ धरी मना. एक तत्व नाम, दृढ धरी मना. हरि से करुणा, हरि से करुणा, येईल तुझी, येईल तुझी. एक तत्व नाम, एक तत्व नाम, नाम एक तत्व नाम. रामकृष्ण गोविंद, हे राम सोपे रे रामकृष्ण गोविंद. हे राम सोपे रे रामकृष्ण गोविंद, हे राम सोपे रे रामकृष्ण गोविंद. रामकृष्ण गोविंद, ते नाम सोपे रामकृष्ण गोविंद, ते नाम सोपे, ते नाम सोपे, ते नाम सोपे रामकृष्ण गोविंद. वाटेची सकाळ, वाटेची सकाळ तपे आली, तपे आली.
आता त्याला देव पण उरलेला नाही. धर्म पाह्य घट्ट ठरले ते कंस बी असू द्या. पण ही फुलं त्यांच्या पायावर हलका मला. काय आता यांची पूजा आम्ही करू देणार नाही. धर्मात माणूस नाही ही पूजा काहीच नाही. तेव्हा पूजा करता फुलं आणली आहेत ना, होय होय. मग ती वाया कशाला घालवतो? धर्म पंडित म्हणून भिक्षा या विसोबाच्या चरणी वाहते. हा? तुम्ही विसोबा फक्त तुमची पूजा आधी करायला हवी. या या असं मोर या. पण विसोबा ही पूजा कशी होत ठाव आहे का? दगडाच्या देवाची माणूस पूजा करतो या, पण ती दगडाची करत काय तर मनात असलेल्या देवाची करतो या. कशी कर अशी बळजबरीने पूजा केल्याशिवाय या जगात बंद ठरत नसतो मनुष्य. कर पूजा. देवा परमेश्वरा माझी पूजा गोड मानून घे रे मला. माया नाही पडला. करतो मी. असं काय करू या? हा तुला येण्याचा हा माझा घेण्या. हा एक घेण्या आणि हा दुसरा घेण्या. वा चांगली जोडी जमली. हा निवळ पशु आणि हा धर्माविना पशु. दोघेही एकच. विशोबा या नवल ते काय? आम्ही दोघं फरकलो एक आहोत. सर्व देहात एकच चैतन्य म्हणून उरलं आहे. रेड्यातला काय आणि माझ्यातला काय आत्मा एकच आहे. तुझ्यातला आणि रेड्यातला आत्मा एकच आहे. म्हणजे तुझ्याप्रमाणे याला या रेड्यालाही शब्दोच्चार करायला यायला पाहिजे. अरे शब्द उच्चारत काय? पण वेद वाणीचाही उच्चार करीतो माझ्याप्रमाणे. ज्ञानराजा तुझ्यात आणि माझ्यात तर एकच आत्मा वास करीत असेल तर माझ्याप्रमाणे तुलाही वेदांचा उच्चार करायला यायला हवा. वेदांचा उच्चार आणि रेड्यांकडून ज्ञानेश्वरा त्यापेक्षा तर तूच ना त्याच्या अर्थ ओढायला. बोलला बोलला रेडा बोलला. सगळा बोलला रेडा बोलला बोलला रेडा बोलला. किती काम करताय सकाळपासून? किती कसलं ज्ञानदेवाप्रमाणे या सिद्ध बेटातल्या या परिसरातील ही फुलझाडं पाहिली की त्याला पाणी घालू
उलवावं वाटणारच कोणाला तरी. हो तुम्हाला मी झुरी मदत करू का? अरे मदत नसली, मदत करायला कामं कुठं उरली आहे? अरे हो, आणि महत्वाचं काम आहे. कोणतं? तू तेवढं करशील का? हो हो आनंदाने करणार. ज्ञानदेवाने संतांची सेवा घडवावी आपल्याला, म्हणून ज्यानं पैठण सोडून आळंदीत वास्तून केला त्यांची सेवा कोण नाही करणार? कोण नाही करणार? देवा, आज मला वराच्या झाडावर सोडलं. हे बघ, मुक्ताबाईने मला मांडे रांगाचं खापर आणायला सांगितलं. एक तेवढं तू घेऊन येशील का? हो इतकंच का? हे बघा आता जाणतो विठोबाचा गुरु. विठोबाचा गुरु? म्हणजे त्यांनी ब्राह्मण सोडून कुंभाराचा धंदा सुरू केला की काय? तसं नव्हे हो भटजी महाराज, आपली दुष्कर्माची आपलं घोडा त्यांच्या डोक्यावर फोडायचा धंदा आहे त्यांचा. अरे पण त्याबरोबरच गावातील सगळे म्हणजे फोडायचा त्यांनी सुरुवात केली आहे. आलं लक्षात. हा म्हणजे काही झालं तरी ज्ञानेश्वराजींना मांडे खाऊ द्यायचा भेट नाही त्यांचा, असा निश्चय दिसतो त्यांचा. पुन्हा सगळ्या कुंभाराजांनी बजावून सांगितलं मुक्ताबाईने मांडे द्या का जन्मातून उठू. एवढा मोठा विद्वान ब्राह्मण, मनाचा किती चित्रपणा. मोठी बड्डी विठोबांचा हा चित्रपणा पार बदलून जाईल असं वाटतं मला. नेवासी इथे ज्ञानदेवाने जो प्राकृत ग्रंथ ज्ञानेश्वरी हे विठोबांच्या त्या कानावर गेलेली नाही. काही ओव्या जर त्यांच्या कानावर गेल्या तर ते पार बदलून जाते, पार बदलून जाते. छान, उत्तम. अरे अज्ञानी माणसाला ज्ञानी करणार आणि ज्ञानीयाला महाज्ञानी करणारा त्या अमृत मधुर ग्रंथाचा महिमा आहेच तसा. परमेश्वराचं अहोरात्र शिक्षण, मोठ्या पुराणांचं मनोरंजन, भजन कीर्तन अशा नफा आनंद प्राप्त होणार आहे. प्रत्येकात स्वार्थ, लोभ आणि मत्सर कसा दूर केलाय नुसता. आम्ही कोंडा खाऊ नाहीतर मांडा खाऊ, यांच्या तोंडाचा खूप तोडीचा घास तर काढून येत नाही ना. अगं पण काय झालं ते सांगशील की नाही? नुसतं सांगून का पोट भरणार आहे? जे घडणार नाही ते नुसतं ऐकून का पोट भरणार आहे? श्रीमती दादा, तुला मांडे खाऊ घालण्याची माझी इच्छा. हो हो आजच पुरी करणार आहे ना ती. अरे ते करायचे ठरवलेच नाही, पण ते रांधायला खापर कुठं मिळतात? काय आळंदीत खापर मिळत नाही? मिळतात रे, पण ते विसोबा आले आणि वाटते. आम्हाला कुणीही खापर देऊ नका, यांना कुणीही खापर देऊ नका असं साऱ्या आळंदीतील कुंभारांना तिथून सांगितलं त्यांनी. आणि मांडे करणार या संतापांना गावातील घरोघरची खापरं थोडी कुठले आहेत ते. दादा, आता मनातल्या मनात खावे लागणार तुला मांडे. मनातल्या मनात सुद्धा खाऊन येणार नाही आम्ही तुम्हाला ते मांडे खातात मांडे. अहो यार, आमच्या आदेशिवाय तुम्हाला कोण देतो ते मांडे रांधण, हिसकारडे, चौकडे आणि मांडे खाताय. विसोबा, आवडी-निवडी त्यांना नाही आहे. हा? कशा करता मोठेपणा मिरवायला? नाही नाही, यात मोठेपणा कसला? निवृत्ती दादा म्हणाला होता की आमची आई फार चांगले मांडे करून घालायची म्हणून. तेव्हा मी म्हटलं, मी सुद्धा तसेच करून घालेन तुला. अरे काही खंत वाटते की नाही तुम्हाला? केवढे मोठे झाला तरी अजून आईच्या पत्राळ करता. त्या वयातच आईच्या माहिती जास्त उणी बसते माणसं. विसोबा, माझ्या पाहुण्याला जितकं देता येईल तेवढं आईचा दूध देण्याचा संकल्प आहे
संकल्प साधण्याकरता आमच्या संकल्पावर मी पाणी ओढू नाही. तुम्हाला कोणताही सुख असं सुखाचं काही लागू देणार नाही आम्ही. नाही नाही. अगं पण मी कुठे म्हटलंय मला ते हवे. दादा तिच्या मनात आहे ना, मग करू दे ना तिला ते. हो करू दे करू दे. बाजल्या विना कच्चे. मुक्ते आईसारखे मांड्या निवृत्ती दादांना मिळालेच पाहिजे. कसं आणि काय ते नंतर सांगतो मी तुला. तू आईसारखे मांडे मिळाले पाहिजे. मिळती मिळती पण कच्चे बाजल्या विना. ते काही खरपूस भाजल्यात मांडली विसोबा की विचारूच नको. हे बांधले असे विसोबा, आपण विचार भेटला ते बरं झालं. मी येणार होतो तुम्हाला बोलवायला मांडे भोजनाला. भोजनाला नाही आलो मी इथं. ते कसे मांडे होतात तेच पाहायला आलो आहे तिथं. व्हायचे कसे राहिले झाले सुद्धा. हो इकडं कुठं हे का इकडे बघा अगदी उलून आहे उलून. नुकता महिना तुम्हाला कडून मांडे रांजणाचं खापर आणायला दिलं नाही. गावातली सगळी रांजणं फोडून टाकली. हो फोडून टाकले. बोलून टाकली पण प्रतिभजी त्या घरचं सोडून आता ही बोलून टाकली तरी चालेल. आमचे काम झाले. मोठी वडती आपल्या घरून आणले का मांडे. पण स्मृती वरती तुम्ही आता आळंदी का राहिला नाही. आमच्या अनुभूती वाचून काही करता यायचं नाही तुम्हाला. हा तुमचा नियम आम्हा ज्ञानेश्वर भक्तांना भुळीच पटणार नाही. कर वासुदेव कर. चल हो उदाची अनुमती कशाला हवी. देवाला निवेदन असायला. देवाला नैवेद्य घेऊन चालला पण तो नैवेद्य उष्ट आहे. उष्टा? नाहीतर काय त्या मांड्याच्या खरपूस वातावरण आमचं मन केव्हाच गेलं नाही. तुमचं मन यावर गेलं मग घ्या आहे. एकूण आज काही झालं तरी मांडे खाऊ देणार नाही आमच्या ज्ञानदेवाला. कारण जे आमच्या मनात नाही ते आम्ही कालत्राई होऊ देणार नाही. मांडे होतात की का. कसे होतात आणि कसे खातात हे पाहून. देवाला आपली पाठ तप्त करू. देवांचं त्या योगी राजाचं पोटे पण मान्य करू
तुला आता शरण जायलाच पाहिजे. नाही, हा विसोबा कुणालाही शरण जाणार नाही. असा क्रोधायमान होऊ नको. क्रोधाला जवळ करतो आहे म्हणूनच खऱ्या ज्ञानाला पारखा झालाय. विठोबा, या काम क्रोधादी विकारांना दूर कर, नाही तर सावध हो. विठोबा, सावध हो. तू ज्ञानी आहे, पण ज्ञानी माणसाची माणुसकी तुझ्याजवळ नाही. तो कसा असतो ठाऊक आहे? ज्याने पाणी घालून वृक्ष वाढवला त्याला आणि तो तोडण्याकरता त्यावर घाव घालतो त्याला, दोघांनाही वृक्ष सारखीच सावली देतो. तसा असतो खरा मनुष्य. मी ज्ञानमय होणार, मी अमृतमय सुद्धा होणार. ज्ञानदेवाच्या अमृत सागरात आज मी बुडून जाणार. ज्ञानदेवा, ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा. विश्वमा खेचर, खेचर म्हणजे गगनात विहार करणारा यक्ष किन्नर. यक्ष किन्नर, खेचर म्हणजे पिशाच. पिशाच म्हटलं मी तुम्हाला. मुक्ता माऊली, हा विश्वमा आता पिशाच राहिला नाही. माझी पिशाच बाधा पुन्हा देहात नष्ट झाली. मी आपल्याला शरण येतो. विसोबा, विसोबा, हे काय बरं? बोट पाहू. देवा, तुझे चरण मी सोडणार नाही. तुझ्या चरणाला मी शरण आलो. विसोबा, शोभा, ज्ञानी असून अहंकारापायी माणुसकी सोडणारा तुझ्यासारख्या महात पापीला एकच प्रायश्चित, देहांत प्रायश्चित. योग्य, योग्य बोलला. माझ्या पातकांना देहांत प्रायश्चित्त, प्रायश्चित्तच योग्य आहे. देहांत प्रायश्चित्तच योग्य आहे. पण विसोबा, ते तर तुम्हाला केव्हाच मिळालं आहे. अहंकारी विसोबा पश्चातापाने दग्ध झाला आणि त्यातून प्रगट झाला तो विसोबा खेचर. होय ना विसोबा? देवा, आपल्या आशीर्वादानं मी माझा पुनर्जन्म झाला. विसोबा, तुला खऱ्या ज्ञानाची ओळख पटली. आम्ही कृतार्थ झालो. ज्ञानी माणसाचा अज्ञान दूर करणारा ज्ञानदेवा साकार झाला. आपल्या तोंडचे मराठी अमृतमय दोन शब्द ऐकावेसे वाटले. आपलं स्वप्न साकारण्याचं एक साकार होणार. मुक्ता माऊलीने जो आम्हाला संदेश दिला आहे तो आम्ही श्रवण करणार. अपराध जना
गणेश बोलवले एक नावाचे अनेक चमत्कार घडवले आपली गवंड्याला मांडे भोजनाचा आग्रह धरला त्यावेळी मांडे त्यांचे वेळ झाला त्यावेळी आपली पाठ आपलं मन कधीच मोडणार नाही ते बोलावूच आपण त्याला बाहेर बोलावू त्याला ज्ञानदेवा 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 वासुदेवा ज्ञानदेवा वासुदेवा मुख्य अगं काय करता हा इथं ही पुष्पमाळा ज्ञानदादाला अर्पण करायची आहे. तेव्हा त्याला बाहेर बोलावतो आपण. ज्ञानदेव आपल्याला आता बाहेर येणार नाही आता तो साकार स्वरूपात आपल्याला कधीही दिसणार नाही आणि ते अगं हा हार अर्पण करायचा ना देतो वासुदेवाकडे प्रत्यक्ष दर्शनाच्या औचित्यात भक्तीचा महिमा आपण विसरून गेलो. हा हारच काय, पण या समाधीवर वाढलेला गंधाक्षरचा फूट करताना भक्तिपणानं ज्ञानदादांच्या चरणी जाऊन पडले. वासुदेवा, ही भक्तिभावाची भक्तिमाळा वाहा पाहून समाधीवर. आणि मुक्ताबाई ही पाहिजे का ज्ञानदेव काळातल्या काळात कसे हसायला लागले ते तो आहे, पण डोळे ज्ञानदादा, डोळे उघड ना. या मायेच्या दृष्टीनं जाऊन निघू दे ना आम्हाला. हो निघू दे ना उघड ना डोळे करत ज्ञानदेवा उघड ना डोळे पावन कर ना आम्हा पावनांना ज्ञानदेवा वासुदेवा, हे पहा, ज्ञानदादाला डोळे उघडले. आणि मुक्ताबाई ही पाहिजेत का त्याच्या दृष्टीतून ओसळणाऱ्या अमृत धारानं जग कसं अगदी सुवर्णमय झालं आहे जग कसं सुवर्णमय झालं आहे या समाधीनं पहा कशा कलाकृती केलेली आहे. आणि हा पहा हा वृक्षही सोन्याचा झाला भूताचा वृक्ष वेदीला सुद्धा सुवर्ण रूप धारण केलं अरे तू आपल्या डोळ्यातून का उभा आहे? डोळे उघडून पहा ना, पहा सुवर्ण पहा ना सुवर्ण जगाकडे वासुदेवा अरे असं काय करतो अरे भानावर या आम्ही आता बोलावूच ज्ञानदेव प्रत्यक्ष स्वरूपात आता कधीही यायचे नाही आणि दर्शन सुद्धा होणार नाही नाही कसं म्हणता निवृत्ती जेव्हा
आपला भक्तिभाव जर खरा असेल तर धावून यावंच लागेल त्यांना. मुक्ताबाई, चला आपण भक्ती भावाला साथ घालूया त्याला. चला ज्ञान देवा, ज्ञान दाता. मातरम वंदे मातरम मातरम